चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटणाऱ्या सराई टोळीचा छावणी पोलिसांनी पर्दाफाश केला असून या कारवाईत एका बालकासह 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि विविध कंपन्यांचे 24 मोबाईल असा एकूण 3,48,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून हत्यारांचा धाक दाखवून मोबाईल हिसकावण्याचे प्रकार घडत आहेत. भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी तसेच एकटे गाठून लूट केली जात असल्याचं दिसून आलंय. लुटीच्या वाढत्या संख्येमुळे मालेगाव परिमंडळ पोलिसांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून तपासास सुरुवात केली. दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनानं छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, तपासी अधिकारी जमादार रहिदास हिरे, पोलीस शिपाई पंकज डोंगरे, नितीन अहिरे, विलास बागडे, शरद भूमनार, शांतीलाल जगताप, भूषण अहिरे, प्रसाद देसले, भारत गांगुर्डे, सुजित पोतिडे, विलास पाटील, नितेश खैरनार आणि सलमान खाटिक यांचा पथकानं सापळा रचला होता. या कार्यवाहीत अथर्व उर्फ बंटी राजेंद्र धनवटे वय 22 राहणार स्वप्नपूर्ती नगर मालेगाव, प्रदीप दादाजी धिवरे वय 18 राहणार लखमापूर तालुका बागलाण, एक 17 वर्षाचा विधी संघर्षित बालक राहणार साईबाबा नगर मालेगाव, प्रेम भेटू देवरे वय 18 राहणार क्रांती फुलेनगर मालेगाव या चौघांना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरीचे मोबाईल काढून दिले. वृत्तसंकलन तुषार गायकवाड, मालेगाव.